पूर्णमध्ये जर पाहिलं तर तलाव आहे, पण तलावाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने मैदान बनवलं आहे, खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं। ही टुर्नामेंट देखील आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळेल। आपण कधीही जाऊ, यूट्यूबवर जावा, ऑरेंज चषक असं सर्च करा, तुम्हाला ही टुर्नामेंट पाहायला मिळेल। तर पाहतोय आपण एका बाजूला मुरबे संघ सज्ज झालाय, तर दुसऱ्या बाजूला निलेश फायटर संघ। निलेश फायटर संघाचा जर विचार केला, चिंचणीकडचा हा संघ देखील तितक्याच अनुभवाचा संघ म्हणून ओळखला जातोय। या संघाने सातत्य राखले, खूप काळ खेळताना आपल्या संघासाठी, आणि एक चांगलं नाव, बरेचसे टुर्नामेंटमध्ये 1-1 लाखाचं टुर्नामेंटचं बक्षीस जे आहे ते या संघाने विजय हासिल केलेला आहे। आज मात्र आपण पाहतोय ह्या टुर्नामेंटमध्ये खेळताना निलेश फायटर संघ प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर गोलंदाज इथे सज्ज होईल मिस्टर धनंजय। धनंजयचा विचार केला तर काय सामना रंगवला होता धनंजयने खूप चांगल्या पद्धतीने। पहिला चेंडू पडेल मन फलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र खेळता आला नाही मन या फलंदाजाला, आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू खेळतोय मिस्टर मन। पहिला चेंडू डॉट फेकलाय, आणि मी धनंजयचं सांगत होतो ना की शेवटच्या दिवशी ज्या पद्धती दुसऱ्या दिवशी सामना सुरू असताना शेवटच्या चेंडूवर 1 बॉल 5 धावांची आवश्यकता असताना एक काय जबरदस्त षटकार लगावला होता। असा हा ऑलराऊंड खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहतोय निलेश फायटर संघाकडून। तर मन आपण पाहतोय फ्रंट फूट लाईनचा फलंदाज, ओहो कोलटप्प्याचा आणखीन एक चेंडू, पंचांकडे दाद मागितले, इथे काय अजय पाटील, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कृणाल बिंदे इथे मात्र विचार विनिमय करतील, काय घडलंय काय घडलं नाही हे मात्र डिस्कस करून आपल्यापर्यंत सांगितलं जाईल। चेंडू नक्की पूर्णपणे बॅटीवर पडून तदनंतर झेल घेतला होता की जमीन लगत टेकून झेल घेतलाय, याचे मात्र डिस्कस चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला 11 खेळाडू तर दुसऱ्या बाजूला 2 खेळाडू डिस्कस करतायत, काय घडलंय काय नाही हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल। डिसिजन झालंय, मात्र डिसिजन जे आहे एस पंच इथे पाहतोय, पण यस थर्डमॅन इथे मात्र आपण पाहतोय थर्डमॅनचा वापर केला गेलाय। आतेश स्वतः आहेत या ठिकाणी थर्ड अंपायर म्हणून आपण पाहतोय इथे, आणि खेळाडूंना विनंती असेल आपण खेळपट्टीवरून थोडंसं बाहेर राहा प्लीज, कारण की खेळपट्टी आपल्याला दिवसभर टिकवायची आहे, आणि त्यासाठी कारण की आपल्याकडे आता जर पाहिले तर स्पाइसचे खूप मोठे मोठे शूज असतात, आणि शूज थोडंसं खेळपट्टी खराब करत असतात, त्यासाठी तुम्हाला एक विनंती असेल। तर डिसिजन अजूनही पेंडिंग आहे। आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी इथे मागणी केले की चेंडू डायरेक्टली यष्टीरक्षकाने चेंडू घेतला होता की ग्राउंड टप होता, इथे मात्र विकेटचं पतन, यस विकेटचं पतन होईल। शूजवर पडला होता चेंडू, आणि शूजवर पडून सरळ जर पाहिलं तर यष्टीरक्षक महेश याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आज महेश देखील आलाय, जर पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये महेशची कुठेतरी नक्कीच इथे कमतरता होती। यस नक्कीच आयोजकांच्या सूचनेनुसार फक्त अंपायरच इथे जे आहेत ते थर्ड अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतायत। तर मुरबे संघाची जर परिस्थिती ते पाहिली तर पहिला गडी बाद झालाय, कुठली धावसंख्या नाहीये। दुसऱ्या चेंडूवर चेंडू ज्या पद्धतीने रिलीज केला तदनंतर बॅटच्या सहाय्याने चेंडू शूजवर पडला गेला, आणि तदनंतर सुरेख कामगिरी नक्कीच त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच महेश। इथे पाहिलं जाईल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल, थोडीशी पंचांशी इथे पाहणी केली जाते, पंचांशी थोडंसं काहीतरी डिस्कस करतायत, आणि तदनंतर मैदानाचा ताबा घेत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विशालने देखील मैदान गाजवले आहेत, खूप चांगला फलंदाज म्हणून
मुरबे संघाकडून जर पाहिलं तर बंधन संघाकडून खेळणारा, साई सावली संघाकडून खेळणारा हा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला धनंजय, खोलवर डप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र अजूनही चांगली गोलंदाजी, सातत्य राखलंय. आपल्याला लेंथ लाईन चुकवायची नाही, खोलवर डप्प्याचे चेंडू जास्तीत जास्त हाताळायचे आहेत, ही मात्र मनामध्ये डिस्कस करून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा धनंजय, षटकातील जर पाहिलं तर हा चौथा चेंडू असेल. आता मात्र बॅटची एज लागते, चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे, तिथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 रन्स. श्री गणेशा मात्र केला जातोय. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू वापरले गेले, 4 चेंडूमध्ये 1च धाव. थोडी कठीण परिस्थिती आहे इथे जर पाहिलं तर यश फाउंडेशन पुरस्कृत मुरबे संघाची. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर यतीन, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून यतीनला आपण पाहिलं या मैदानावर. आज जर पाहिलं तर यतीनला इथे उभं राहणं खूप गरजेचं आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. आपला संघ थोडासा अडचणीत आहे. पहिले षटक चालू असताना 1 धावसंख्या आतापर्यंत लागली जाईल. 5वा चेंडू आहे धनंजयाचा. कट केलाय चेंडूला, इथे मात्र डिक्लेअर झोनकडे जाईल. सिंगल रन्स पुण्याचे एकदा पाहायला मिळेल. 2 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडू आणि 2 धावा. धनंजयची भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. जर विचार केला निलेश फायटर संघाचा तर यतीन आणि किरण ही जोडी सातत्य राखले बरीच वर्ष. आणि इथे पहा फटका उचललाय परंतु नो मॅन्स लँड. चेंडू पडतोय. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा. यस, पंच येथे दर्शवत आहेत. डिक्लेअर झोनकडे चेंडू गेला. हे संपार डिसिजन असेल, जे काय असेल ते आपल्याला कळवण्यात येईल. फलंदाजाला चेंडू लागलाय परंतु तो रनिंग मध्ये आहे की काय, मात्र अंपायर डिसिजन. सर रन्स किती? 2 धावा. यस, तर 2 धावेने आपण पाहतोय ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड वरती तर फक्त आणि फक्त 4 धावा. पुन्हा एकदा डिस्कस होतंय इथे. मात्र प्लीज पंचावर दबाव टाकू नका तुम्ही. जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आयोजकांची देखील सूचना येते आम्हाला. कमिटी देखील इथे जाईल मध्ये, जे काही डिसिजन असेल. यस, इथे मात्र 3 धावा ग्राह्य धरले जात आहेत. यस, इथे सूचना येत आहेत की डिसिजन असेल तर अंपायरला प्रेशराईज करू नका. जो काही डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. इथे पाहायला मिळते धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाईल 5 धावा.
पहिलं षटक कंप्लीट झालाय आणि खूप चांगल्या पद्धतीने धनंजय इथे मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. सिम्बा येतोय दुसरे षटक हाताळण्यासाठी निलेश पाटील संघाकडून. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. सिम्बा या नावाने जास्तीत जास्त ओळख. मात्र दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर विशाल. दुसरं षटक यस पहा, तुमच्याकडे फक्त 30 मिनिटांचा अवधी आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटक हे पूर्ण करायचेच आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ वापरली इथे. मात्र महेश थोडे आधीच आले होते चेंडूवर. त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू वापरला जातोय. खूप चांगला चेंडू स्लोवर गतीने सुरुवात केली. आणि अक्षयचा जर विचार केला तर दुसऱ्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी, कमी रनांचं षटक त्याने हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून नक्कीच अक्षयकडे पाहिलंय आपण. ओहो, कॉलरडॅपाचा चेंडू पंचांकडे जात मागितले आणि इथे मात्र यस प्लंप मध्ये सापडतोय विशाल. आणखीन एक विकेटचं होईल पतन. दुसऱ्या गडी बाद होतोय मुरबे संघाचा. थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये मुरबे सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. यस डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊन मध्ये आलाय जल्मेश. जर पाहिलं जल्मेशला तर सडपातळ बांधा आहे, मात्र फटके त्याचे अप्रतिम आहेत. कारण की सामने जिंकवून देण्याचं नक्कीच धाडस तो करतो. आज देखील तेच करावं लागेल त्याला. आपला संघ अडचणीत आहे आणि जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये खेळला या मैदानावर खूप चांगली फलंदाजी केली होती. 2 मॅन ऑफ द मॅच देखील त्याच्या मार्फत नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. सार्थक स्कोरर माझ्या सोबत आहेत आणि नक्कीच दर्शवून देत आहेत. ओहो, परंतु ही गोलंदाजी टिचून मारा करतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय आणि तदनंतर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. अजूनही स्थिरावलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावा. फटका चांगला आहे. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड. इथे मात्र चेंडू पडतोय. सिंगल रन्स. नक्कीच फक्त बॅटचा फेस ओपन केला होता. प्रॉपरली ताकद वापरली नाही. टायमिंगच्या बळावर चेंडू खेळून काढला. आणि जर लॉंग ऑन मध्ये जर क्षेत्ररक्षण असता तर नक्कीच झेल टिपू शकला असता. मात्र वाईडिश लॉंग ऑनला हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. जिकडे षटकार जो आहे तो खूप लांब षटकार आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 6 धावा. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथे चेंडू हाताळेल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर यतीन. ओहो, कोलवर डप्प्याचा चेंडू आहे. ब्रह्मास्त्र हे गोलंदाजाचं असतं आणि हे ब्रह्मास्त्र वापरणं खूप गरजेचं आहे. नक्कीच कोलवर डप्प्याचे चेंडू जेव्हा गोलंदाज वापरत असतो फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवलं जातंय रन्स निघण्यापासून. मात्र तेच आपल्याला पाहायला बॅट फिरू शकली नाही आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स आणि स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर आतापर्यंत 7 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकातील. ओहो, फटका तर सजवला आहे. मात्र हा चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे जिथे मिळतील 2 धावा. यस, 2 धावा. डिस्कस करायचा नाही आहे. पंचांचा जो डिसिजन आहे तो इथे दिला जातोय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. एकंदरीत 9 धावा. जाऊया डीजे कडे.
नुकतंच आपण पाहतात मैदानात आतमध्ये एक उत्कृष्ट अशी रंगतदार लढत फ्रेंड चषक 2023 सांगत्या वर्षाला आपण बाय बाय करतो आणि येणाऱ्या 24 सालाचं स्वागत करतोय। या वर्षाची उत्कृष्ट पालघर डहाणू तालुक्यातली एक उत्कृष्ट आयोजन असं प्रत्येक दर्दी रसिकांनी, प्रत्येक क्रिकेटरनी, प्रत्येक संघाने आणि बऱ्याचशा यूट्यूबवर पाहणाऱ्या प्रेक्षकांनी सांगितलं की सर्वोत्कृष्ट आयोजनातली मॅच म्हणजे ही फ्रेंड चषक। ओहो, काय गोलंदाजाची धार टाकली जात असं म्हणतात ना, पडत्या पावसामध्ये तरायचं कसं, कुडकुडत्या थंडीमध्ये लपायचं कसं आणि आईवडील दिलेल्या शिक्षणानंतर लग्न झाल्यानंतर वागायचं कसं, तशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये सापडलाय तो मुरुबा संघ। गेट लावून घ्यायचं, गेटच्या मधल्या खेळाडू मध्ये या आणि गेट लावून घ्या, गेट लगाई आप और गेट के अंदर है, स्क्वेअर लेग, व्हाईट अँड ब्लॅक शर्ट। इथे बाकी शॉट मारला जातो मिडॉनच्या रिझनला, इथे धनंजय क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि हा जो हार्दिक आज बघायला मिळतोय, हार्दिक असंख्य मैदाने तुम्ही गाजवलेत, आज एका संकटाच्या कामामध्ये सापडल्या मुरबाद संघाला बाहेर काढण्याचं काम तुम्हाला करायचे आहेत। 11 सिद्धार्थ आहे नवीन फलंदाज, बघूया सिद्धेश हा देखील एक नावाजलेला फलंदाज, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, नावाजलेला फलंदाज, तुम्ही असंख्य सामने झुकवलेत आणि एक मोठा संघ पालघर जिल्ह्यात म्हणून ज्याने नाव रूपास आला होता तो म्हणजे निलेश फायटर, असंख्य स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम त्याच्या नावावरती आहे। पुनश्च फटका फसलाय कव्हरच्या रिजनला, शॉर्ट कव्हरचा खेळाडू घेतोय आणि इकडे पुन्हा एकदा झटका जातोय मुरबे संघाला। फक्त प्रेझेंटी बसतात, कॅटलॉग भरला जातोय, बाकी तिथे प्रेझेंटेशन दाखवत नाही। आठवड्याचे 5-5 दिवस भरून हजार असं म्हणतात, धावा जिथे जमवायच्या त्या होत नाही आहे आणि मोठा पुनश्च एकदा धक्का बसतोय आणि बघता बघता चौथा गडी बाद होतोय तो सिद्धार्थच्या रूपात मुरबे संघाचा। डीजे जातोय ज्याने 2021 आणि 22 आपल्या नावावर कोळण्याचं काम केलंय। असंख्य मैदानावर मोठमोठे फटके मारून कमी चेंडू जास्तीत धावा काढण्याचा पराक्रम सापडलाय आणि अशा परिस्थितीत जेव्हा मुरबे संघ असायचा तेव्हा तारण हरता म्हणून ज्याच्याकडे पाहिलाय तो फलंदाज जातोय। बघूया आजची परिस्थिती, आजच्या खेळपट्टी आणि एकंदरीत मैदानाच्या बाबतीत जर विचार केला तर संपूर्ण चौथं षटक चालू आहे, पूर्ण वर्चस्व गाजवला मैदानाच्या आतमध्ये ते निलेश फायटर संघाने। काय भन्नाट गोलंदाजी टाकली धनंजयाने, खऱ्या अर्थाने इथे धनंजयच होता सामना इथपर्यंत आणण्यासाठी। 6 चेंडूमध्ये 7 धावा असताना प्रज्वल ह्या उछळीच्या गोलंदाजाने अक्षरशः 3 चेंडू डॉट टांगले होते। शेवटच्या चेंडूमध्ये 4 धावाची आवश्यकता, षटकार खेचला आणि क्वार्टर फायनल पोहोचवला आणि आज बाकी ती झालेली चूक पुन्हा मी करणार या पद्धतीने टाकताना इथे बाकी एक मोठा फलंदाज, असंख्य विक्रम, अनेक हेलो यस चलो वहाँ पे कोई से बैठे, ब्लैक टी शर्ट वहाँ से उठे, आप बाजू में बैठिए। ओहो, काय गोलंदाजी टाकली जात आहे, अफुलातून टॅलेंट, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळत आहे। दरम्यान एक चेंडू बाकी आहे, 1 to go। चौथं षटक मार्गस्थ आणि फलकात धावसंख्या ती फक्त 13। काय क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळत आहे। नवीन खेळपट्टी बनवावी आणि चिंचणी, तारापूर, उर्वी 11 आणि उच्छी दांडी 11 40+ दोन्ही संघाच्या करण्यात तयार राहायचं आहे। ओ सुंदर गोलंदाजी, एकाही फलंदाजाला आज बाकी इथे संघ मांडता येत नाही। मुरब्याच्या संघाला शांत केलाय, जे धगधगती आग आपण मागील पहिल्या दिवशी पाहिले होते तदनंतर बाकी इथे आज ज्या पद्धतीने निलेश फायटर संघाच्या गोलंदाजाने केलाय सर्वस्व मी कौतुक करेल। एका साईडला 2 षटकं टाकली ते म्हणजे त्याच्या मोठ्या भावाने धनंजय, त्यानंतर दुसरी 2 षटकं टाकली म्हणजे अक्षयने, तर एकंदर विचार केला षटकं टाकली गेली 4 आणि फलकात धावा सांगल्या 13। अक्षयची गोलंदाजी बघा, 2 षटकं 5 धावा 2 गडी बाद। काय सुंदर अनालिसिस बघायला मिळालं अक्षयच्याकडनं, 2 षटकं 5 आणि धनंजय यांच्याकडनं 8 धावा 2 ओव्हर आणि 2 विकेट, 2 षटकं 8 धावा 2 गडी बाद। दोन्ही भावंडांनी खूप चांगली गोलंदाजी केलाय
आज बाकी एक मोठा समतोल संघ, एका साईडला जाडू घोडू हे दोन भावंड आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही चांगले अष्टपैलू आहेत. मनोज गोलंदाजी फार कमी करतो, पण आज बाकी त्याच्याकडून शेवटच्या शॉट टाकता आपण बघू शकाल. महेश आणि मनोज ही एक जोडगोळी बघायला मिळते. आणि संपूर्ण जबाबदारी ह्या 12 चेंडूवर खेळण्याची आहे, ती म्हणजे यतीन नावाच्या फलंदाजावर. आता हे गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते तो जयेश. जयेश राईट अमोल विकेट मारा करत असताना हो इथे बघा चेंडू सोडून दिलाय, सरळ जातो ऑफस्टोच्या बाहेर. अवांतरी धावसंख्या 1 वाटते. 14 धावा या फलकावर लागल्या जातात. या इनिंगचा पहिला वाईड हा आपण बघितला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय तो म्हणजे जयेश. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय यतीन. बॅकफुटला गेलाय. मगासपासून हाच फटका खेळण्याचा प्रयत्न बघता डीप पॉईंटच्या रिझनला आणि इकडे जातो चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. बघा या फलंदाजाचं कौशल्य तुम्ही पाहत आहात की अशा परिस्थितीत देखील आडव्या बॅटरीने खेळत नाही. जसा चेंडू मिळेल तशा दिशेने टटकवताना एक सुंदर क्लास दर्जेदार फटका तुम्हाला बघायला मिळतो. डीजे उकार गेला म्हणजे एका चेंडूमध्ये 5 धावा गेल्या. जिथे धावा मी तुम्हाला म्हटलं ना यतीन हा फलंदाज असा आहे जो सामन्याची चित्र आपल्या हाताकडे घेऊ शकतो. कारण ह्या फलंदाजाने काय कौतुकाच फलंदाजी केल्या. असंख्य मैदान गाजवणारा. जेव्हा संकट काळ येतो आकाशाचे काय ढग तुमच्या अंगावर पडतात, दुःखाचे सावट असेल सुखाकडे नेणारा असा असंख्य इनिंग या फलंदाजाकडे बघितलाय. कारण दोन्ही फलंदाजाकडे थोडी क्षमता आहे. पुनश्च गोलंदाजी करत असताना आपण पाहायला मिळतोय आहा चेंडू इथे फसलाय. चेंडूच्या पाठी मागे अक्षय बघायला मिळतोय आणि मोठा झटका पुनश्च पाहायला मिळतोय. ज्याने आशा पल्लवित केल्या होत्या, पण तो प्रदीर्घ अनुभवाची शिंदोरी असणारे तुम्हाला निलेश पाटीलमध्ये खेळाडू बघायला मिळतात. कानमंत्र दिला, थोडंसं मॉरल वेट्स केलं आणि अशा पद्धतीने पेस कमी केला आणि चेंडूचा कट केला. फटकॉय जातो लॉंग ऑफ रिझनला. इथे बाकी झेलबाद होतोय. एक चांगला कट शॉट बघायला मिळेल. 3 कट पण मोठा फटकारच्या नानामध्ये पुन्हा कॅच पकडला. बॅट्समन नेम मुरबाद संघ 12वा खेळाडू पाठवा. प्रेम हा भन्नाट गोलंदाजी याच्याकडनं पहिला आतापर्यंत विचार केला सर्वात फास्टेस्ट गोलंदाज म्हणून या स्पर्धेतला बघितलं गेला प्रेमला. बघूया प्रेम. दिल देवाना बिन सजना का मानेना हे भाग्यशाली सलमान खानचं गीत आठवण केलं की प्रेम नावाच्या कलाकृती अदाकृतीचं आठवण येते. आणि आज बाकी तुम्हाला एका संकट समय फसलेल्या संघाला एका मोठ्या धावबादाची गरज आहे आणि धावाची हातभार लागला की एक चांगली रणनीती बघायला मिळेल. पण आतापर्यंत निलेश फायटर संघाने वर्चस्व मिळवलं आहे. वॉट अ ब्युटिफुल बॉल आहे. काय सुंदर गोलंदाजीचं अस्त्र सांभाळलाय. पुनश्च गोलंदाज आहे जयेश. ओ इथे खराब क्षेत्रक्षण बघायला मिळते. धावबाचा चान्स कदाचित उपलब्ध झाला असता. दरम्यान धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 19 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. 19 धावा फक्त फलकावर पाहायला मिळतात. एकही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आणि जे काम डहाणूकडनं झालं तेच काम या संघाकडनं बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना संघ चाच पडताना पाहायला बघायला मिळतो. पुनश्च यश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यॉर्कर लेनचा चेंडू हलक्या बॅटरीने खेळून काढलाय. यष्टीरक्षक येईपर्यंत 1 धाव काढली जाते. बघता बघता 20 धावा कुठे आता पूर्ण होतात. प्रत्येक धाव ही खडतर प्रवासाची काय गोलंदाजी टाकलाय. अफलातून टॅलेंट गोलंदाजाकडनं बघायला मिळते. धनंजय, अक्षय आणि त्यानंतर बाकी जयेश. प्रेम बघूया कसा सामना करतोय.
प्रेमनी फटका ठरवला इथे चेंडूच्या पाठीमागे जात आहे चेंडू 4 धावा असतील खाली लागलाय 4 धावा असणार आहेत धावसंख्या 4 निश्चित धावसंख्या होते ते 24 बघा मी म्हटलंय ना क्षमता आहेत खेळाडूला 36 धावावर देखील सामना जिंकलाय तो देखील तब्बल 10 धावांनिशी 36 धावावर देखील सामना जिंकण्याचा पराक्रम या मैदानावर पाहिलाय 39 झाले नाही 43 झालेले नाही 47 झाले नाही आहेत 49 झाले नाहीत अशा लो स्कोरिंगच्या मॅच देखील आपण बघितलाय एक मोठी सुंदर मैदानाच्या आतमध्ये आपण क्रिकेटचं द्वंद्व युद्ध पाहत आहात निलेश फायटर विरुद्ध मुरबे पुन्हा गोलंदाजी हाताळतो जय पुन्हाचा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो इथे बाकी 1 धाव तर फलकावर लागायलाच मिळते आणि 1 धाव जाईपर्यंत फलकावर धावसंख्या होते ती 25 धावा एकंदरीत षटक संपलीत 5 आणि फलकावर धावसंख्या लागल्या 25 आणि विकेट गेल्या त्या 5 प्रथम फलंदाजी करत असताना बघा मग 20 माणसं 25 म्हणून भात आणि भाजी राहायची पण संपायची नाही बघा कशा पर रुचिताताई तुमच्या संसारात तुमच्या ज्या तुमचं मागणं मागत असाल आता गुरुवारी तुम्ही लक्ष्मीचे पूजन करतात ते भरभराटे तुम्हाला देऊ हीच आमच्या सर्व क्रीडा रसिकांना तुम्हाला खूप शुभकामना यस रुकेश भाऊ तुमच्या घरातच क्रिकेट आहे हो 25 धावा झाल्यात शेवटचा षटक हाताळतो गोलंदाज गौतम इथे बाकी खूप चांगले फलंदाजी आपल्या संघासाठी करत असतात धावसंख्या 1 ने वरून 26 हाडला धाकटी डहाणू बघा हेमंत मर्दे यांचे सुपुत्र आपण पाहतात मयूर घरात मयूर यांना मयूर खूप मॅचेस आहेत या भागात सुरुवात झालाय हाडलक मयूर खूप मॅचेस आहेत अजून येणारा 8 ते 10 मोठा टुर्नामेंट आपण बघू शकतात बॅट फुटला गेलाय चेंडू टटवलाय आणि मी म्हटलं ना प्रेमकडे क्षमता आहे कारण वाऱ्याच्या विरुद्ध खेळण्याची ताकद ही मुरबा संघाकडे बघायला मिळते मनोजने का गोलंदाजी केली नाही हे मला कळत नाहीये 1 धावाला आकार देतोय मी सुरुवातीला म्हटलं की मुरब्याकडे 8 फलंदाज करू शकतात रथी महारथी तुम्ही परत नाही यंगस्टार येणारा काम करू शकतो कारण दादाकडे पाहताना पप्पाकडे बघताना क्रिकेटचे धडे घेऊन मैदानावर जाताना असे असंख्य खेळ तुम्हाला बघायला मिळणार आणि आता बघतो प्रेम हा धावाला आकार देतोय धावसंख्या होती ती 32 धावा अतिशय रोमांचक मॅच यानंतर 40+ कर्णधार तारापूर चिंचणी रोहित 11चे कर्णधार आणि दांडी उछळी रोहित 11चे 40+च्या दोन्ही संघाच्या कडे यायचं आहे मॅच इनिंग संपली की नाणेफेक जॉईन होईल तिकडे संतोष पाटील तुमच्याशी जोडतील जी नाणेफेक आपली होणार आहे कोण देतो वर्षाच्या सांगताला निरोप कोण विजेता होते पाहायचं आणि उत्कृष्ट आयोजन पुन्हा एकदा मेसेज येतोय युट्यूबवर आपण बघाल आम्हाला मेसेज येतोय खूप सुंदर आयोजन 2023 वर्षातलं नव्हे तर 2 वर्षातलं असा मेसेज आम्हाला पाहायला मिळतो इकडे 6 षटकाची मॅच चला पुनच्छ छोटा प्ले झेल होती की पाहायचंय ओहो इथे झेल पकडला गेला सुटला होता पण चांगला झेल घेतला इथे बाकी चांगलं कमबॅक गेला जाणून बुजून शॉर्ट ऑफ प्लेन गोलंदाजी करा असं सांगितलं गेलं आणि इथे मोठा एकदा किमती विकेट प्रेमसाठी टाळ्या असायला पाहिजे ज्याने खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी 11 धावा काढल्या मोक्याच्या क्षणी जेव्हा गरज होती संघाला तिथपर्यंत केलं आता बाकी फलंदाज जातोय तो रुचित हा देखील षटकाराचा बादशाह म्हटलं जातंय 2 सामन्यामध्ये तब्बल 21 षटक मारण्याचा पराक्रम या फलंदाजाच्या नावावर आहे 2 सामन्यात 21 षटकार मारण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहे पहिल्या सामन्यात 11 मारले होते गतवर्षी ऑरेंज चषकामध्ये आणि दुसऱ्या सामन्यात 10 मारले होते अशा 2 सामन्यात तब्बल 21 षटकार मारण्याचा विक्रमी फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आज त्या भात्यातल्या त्या घडीतल्या एखादा 2 षटकार पाहायला मिळाले तर सोने पे सुहागा असं म्हटण्याचं काम होतंय पण आतापर्यंत विचार केलात तर निलेश फायटर व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग चला दोन्ही संघाच्या 40+च्या कर्णधार उची दांडी
11चे कर्णधार आणि 40+चे तारापूर चिंचणी रोहित 11चे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रुचित बघा ऑफसाईडचे सर्कलचे फेडिंग शॉर्ट कव्हर गली पॉइंट. इथे गडी बाद होतोय. गडी जेवढे बाद करायचं तुमचं नुकसान आहे. सामना बरोबरी झाला तर आपण गड्यांचा मोबदला बघतो. जो क्रिकेटचा ऍब्सोल्युटली नियम आहे तो इथे पाळला जातोय. अदाकारी 7 समुद्र पार कर हे आपण गाणं ऐकलं त्याच्या आणि आता बघूया अक्षय आरेकर हा देखील MCC म्हणजे मांगेला क्रिकेट क्लबचा खेळाडू आहे. कशा पद्धतीने करतोय. चला भाई साहब ऊपर जाके बैठे गेट लगा दीजिए. हमारे उत्तर भारतीय भाई जो बैठे स्क्वायर लेके 1 मिनट थांबा खिलाड़ू थांबा वहां पे आपके लिए आप जो बैठे आइए ना अंदर आके बैठिए गेट लगा दीजिए. काफी सारा मैदान पड़ा है आपके लिए बैठने के लिए. एक फिर अक्षय आरेकर समोर सुंदर गोलंदाजी हाताळणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑफ टाईम बघायला मिळतो. लॉंग ऑफच्या रिझनला तिथे अक्षय टायगर म्हणून बघायला मिळेल. याच्याकडे स्ट्रेट थ्रो करेपर्यंत कारण कालच मी सांगितलं अनेक गावामध्ये बिबट्या आल्याची आपल्याला भीती दहशत होते. तशा बिबट्या नावाचा फिल्डर देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 33 धावा. आजचा पहिला संघ आपण बघितलात या फ्रेंड चषकमध्ये सेमीफायनलमध्ये जो पोहोचला बल्लारड्या डहाणू संघाला पराभूत केलं आणि पहिला संघ आपण बघितला तो म्हणजे साई सापडेश्वर. त्यानंतर बाकी दुसरा संघ आपल्याला या सामन्यातून बघायला मिळेल. एका साईडला प्रथम फलंदाजी करत असताना थोडासा चाचपळ सुरुवात करतोय तो म्हणजे निश्चितच मुरुबे संघ. बघूया कशा पद्धतीने सामना करतोय. हार्दिक मोठी क्षमता असलेला खेळाडू. इथे बघा चेंडू पावर आधारला स्क्वेअर लेगच्या रिझनला जातो. स्वतः यष्टी रक्षक तिथपर्यंत धावत जात आहेत आणि इथे बाकी धावसंख्या वाढते ती 1 आणि धावसंख्या होते ती 34 धावा. अतिशय सुंदर मॅच, चांगलं आयोजन आणि विकेट या वर्षात जर बघाल तर सर्वोत्कृष्ट विकेट म्हणून या विकेटचं देखील कौतुक केलं गेलं. यूट्यूबच्या माध्यमातून खेळणाऱ्या सर्व खेळाडूकडनं असंख्य प्रेक्षकांना आणि लाईव्ह जे मॅचेस बघतात त्या प्रत्येकानं बॅट्समन नेम धावसंख्या बघायला मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत निलेश फायटरच्या गोलंदाजाने इथे बाकी सांभाळलाय. फुलटच चेंडू टटवलाय स्क्वेअर लेगच्या रिझनला. एक धाव तर बघायला मिळेल. इथेच बाकी धावून धावा घ्यायच्या आहेत. दुसऱ्या देखील पूर्ण होते. विकेटवर मॅच आहे मित्रांनो. गडी बाद केलात तर मग हा विकेट तुमच्या कामात येऊ शकतो. बघा इथे विकेटवर मॅच आहे. दरम्यान संपलाय इनिंग. धावसंख्या झालेली टोटल 37 धावा विजयासाठी करायच्या आहेत. खूप सुंदर गोलंदाजी. बघूया माझ्या स्कोरवर माझ्याकडे स्कोरबुक देतील तिथपर्यंत तुम्हाला सांगतो ॲनालिसिस कसं केलंय. नाणेफेकीसाठी जा. चला या मी म्हटलं सुरुवातीला आपण ब्रेकमध्ये नाणेफेक करतो. एका साईडला चिंचणी तारापूर उर्वी 11 आणि एका साईडला दांडी उछळी 40+चे कर्णधार तिथे जोडतील संतोष. तत्पर मी सांगतोय तुम्हाला की कशा पद्धतीने कोणी गोलंदाजी आणि कोणी फलंदाजी केलं. बघा व्यक्तीने धावा काढल्यात 8. मनन 0 धावा बाद झाला. विशालने काढल्या 4. जन्मेशने 4 काढल्यात. त्यानंतर बाकी सिद्धार्थने काढलाय 1. हार्दिक 0. प्रेमने काढल्यात 12. एकमेव फलंदाज ज्याने आशा उत्पन्न केली प्रेम. अशा पद्धतीने 6 षटके खेळून 36 धावा झाल्या. गोलंदाजी धनंजयने पहिल्या षटकात 5 दिल्या. अक्षयने पहिल्या षटकात 4 दिल्या. तिसऱ्या षटकात पुन्हा धनंजयने 3 दिल्या. अक्षयने पुन्हा 1च धाव दिली. यश थोडासा महागडा पडला. त्याने 12 धावा दिल्या 5व्या षटकात आणि गौतम यांनी शेवटच्या षटकात 11 दिल्या. अशा पद्धतीने जर आपण एकंदरीत विचार पाहिला तर यश फाउंडेशन मुरबा पूर्वे प्रथम फलंदाजी करताना फरक धावसंख्या लागला 36. विजयासाठी धावा करायचे 37. आता तुमच्याशी टॉस बॉक्समध्ये जुळतील संतोष पाटील. धन्यवाद. चला 2 संघांना पुण्याचे एकदा आमंत्रित करतो. एका बाजूला उच्चळी दांडी संघ असणार आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चिंचणी तारापूर उर्वी इलियास 11
हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये आपल्याशी जोडले जातील. मी आदरणीय आतेजी राऊत आपण पाहतोय इथे उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दोन संघ, जर हे दोन्ही संघ पाहिलं तर 40+ म्हणजे क्रिकेट ला जोपासलेले हे दोन्हीही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. यस, आतेजी राऊत आपण पाहतोय एका बाजूला रोहित पाटील असणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला विश्वनाथ दवणे, दाढी या नावाने जास्तीत जास्त ओळख त्यांची. आणि आज आमने सामने आपण पाहतोय, कारण की जर पाहिलं रोहित पाटील हे बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर दांडी संघाला पुरस्कृत करत असतात. आज मात्र त्यांच्याच विरोधात खेळणार आहे. फ्रेंड्स सरावली हा कॉल आणि 2023 विश्वनाथ दवणे डिसिजन आपण नाणेफेक जिंकलंय. काय डिसिजन असणार आहे आज जर पाहिलं तर रोहित हा तुमचा जर सातत्याने पाहिलं तर दांडी संघासाठी पुरस्कृत करत असतो, त्यांच्या विरोधात खेळायचं आहे. तर आज काय गेम प्लॅनिंग, काय टीममध्ये चेंजेस आहे? सर्व नाही, फील्डमध्ये आमच्या टीममध्ये चेंजिंग नाही मिळत आहे, ती टीम खेळून. आणि 40+च्या माध्यमातून आज जर पाहिलं तर जुने जाणते जेव्हा तुम्ही प्लेअर बघता तुम्हाला काय वाटते त्याबद्दल? सर्वांच्या बद्दल तर चांगलं वाटतं, कारण हे सर्व माझे मित्र आहेत, माझ्यानंतरच खेळायला आलेली मुलं आहेत सर्व ही. आणि या पिचवर मी म्हणतोय ना, नक्कीच दांडी संघ नवीनने उभारला, तुम्हाला कुठेतरी मागे जावं लागलं, कारण की नवीन खेळाडूंना चालना द्यायची काम आपण केलात. परंतु पुन्हा एकदा या मैदानावर जेव्हा तुम्ही गोलंदाजी केली कसं वाटलं? चांगलंच वाटलं, कारण का हा होम ग्राउंड आहे. दांडी करता तर दांडीने ह्या ग्राउंडवर कमी कमी 5-6 फायनल मारलेले आहेत. आमच्या मित्राभाऊच्या 3-4 झालेले तिथे फायनल ना. हा लक्की ग्राउंड आहे आम्हाला. नक्कीच लकी ग्राउंडवर खेळणार आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील तर नक्कीच या टॉसबॉक्समधून मेसेज जातोय की इथे मात्र आपण पाहतोय उच्चली दांडी संघ नाणेफेकीचं कौल जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे सामना ऑनगोईंग मॅच आहे, लो स्कोअर मॅच म्हणून आपण या सामन्याकडे पाहणार आहोत का? दुसऱ्या बाजूला पाहिलं तर यस, आपण पाहतोय इथे एक मालिकावीरसाठी जी ट्रॉफी आहे ती आपण सौजन्य करतोय. अचिव्हर स्पोर्ट्स म्हणजेच मिथून आपल्याला पाहिलं मिथून पागधरे यांच्याकडून आपण पाहतोय फ्रेंच चषक 2023 साठी ही ट्रॉफी जी आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद आपण मानूया अचिव्हर स्पोर्ट्स म्हणजेच मिथून पागधरे यांचं. मुरबे संघ विनंती असेल आपला एक खेळाडू इथे येऊ द्यायचा आहे, एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. मुरबे संघ तर आपण पाहतोय 37 धावांचं लक्ष आहे. सलामीचा फलंदाज जर पाहिला तर इथे महेश एका बाजूला सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूला शाकीर मुल्ला हा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नक्कीच चांगली फलंदाजी केली, मात्र आता गोलंदाजी चांगली करायची आहे. तर मुरबे संघाकडून प्रेम येतोय गोलंदाजी मार्कवर. 37 धावा रोखायच्या आहेत. पाहतोय पहिला चेंडू इथे मात्र हाताळताना प्रेम कशा पद्धतीने गोलंदाजी करेन, कारण की डावखुऱ्या हाताचा हा देखील एक गोलंदाज, खूप चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आज मात्र ही चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. पहिला चेंडू सुरेख रीतीने इथे मात्र फेस केलाय महेश यांनी. आणि महेशचा जर विचार केला तर सातत्याने सलामीचा फलंदाज म्हणून निलेश फायटर संघाकडून त्याला पाहिलं आहे आपण. बऱ्याचशा टुर्नामेंट ज्या आहे ओपनिंग करत असतो. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट बॉक्समध्ये जर पाहिलं तर खूप चांगला खेळला जाणारा हा खेळाडू जर पाहिलं तर शाकीर मुल्ला याला आपण आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहणार आहोत. फटका चांगला इनफिल्डच्या वरून इथे मात्र हार्दिक थोडीशी चुकी करतोय. चेंडू हाताला लागला होता पण हातामध्ये बसला नाही आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल धावला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच सक्सेस होतोय. 2 धावा येतील. नक्कीच हार्दिकच्या चेंडू जर पाहिला तर हातातून निसटून गेला आणि तदनंतर विशाल
त्या चेंडूला गॅदर करताना आपल्याला पाहिले 2 धावा इथे मात्र येतील. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली तर पाहिली तर इथे मात्र 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथे पाहतोय पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला, जबरदस्त फटका, कव्हर इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळलाय विशाल आणि हार्दिकच्या या गॅप मधून जाईल चेंडू निघून सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार 4. धावांचं लक्ष आहे आणि 7 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. दबाव नाहीये दोन्ही फलंदाजावर. जर पाहिलं तर कर्णधारांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की तुम्हाला जाऊन तुमचं, इथे मात्र काय होईल, मिस टाइम झाला, चेंडू हवेत राहिला आणि चेंडू खाली येतील. कुठलीही चुकी करणार नाहीये. पहिल्या गडीचं पतन होताना शाकीर मुल्ला बाद होतोय, तो म्हणजे फ्रेम खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण की चौकार लागल्यानंतर कमबॅक करायचा होता, तो कमबॅक विकेट नक्कीच मिळवून दिला. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ वापरली आणि त्यानंतर यतीन यांनी काही झेल घेतलाय. सुरेख इथे मात्र यष्टांच्या मागे. तर नवीन फलंदाज येतोय मिस्टर पंकज. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे फील्ड करतोय. डायरेक्ट हिट केलं असती तर काहीतरी वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. मात्र मनामध्ये दुहेरी प्रश्न निर्माण झाला, मारू की नको हा प्रश्न नेहमीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला येत असतो की विकेट्सवर मारायचं की नाही मारायचं, एक्स्ट्रा रन्स आपल्याला द्यायचं नाही आहेत. याच अनुषंगाने मात्र हा देखील हिट करण्याचा प्रयत्न केला नाही आहे. सुरेख सुरेख कमबॅक इथे मात्र करतोय प्रेम. ओहो, पंचांकडे इथे लाऊड अपील, परंतु पंच दर्शवतायत नाही. षटक इथे जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते संपलं जातोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक ज्या पद्धतीने खेळला गेला, 1 चौकार मारली, 1 दुहेरी धाव आणि 2 सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या स्कोरवर पाहिली तर 8 धावा आतापर्यंत झालायत. इथून जर पाहिलं तर 30 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. 30 चेंडू 29 धावा हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अमित येतोय गोलंदाजी मार्कवर. अमित जर पाहिलं तर अनुभवाने भरलेला हा खेळाडू आहे, खूप अनुभव आहे त्याला, बरीचशी मैदानं गाजवली आहेत. दुसरे षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळेल मुरबे संघाकडून. ओहो, हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असणार आहे का, मात्र नाही. अक्षय आहे त्या ठिकाणी, अक्षय आरेकर खूप चांगला खेळाडू. जेव्हा जेव्हा आपण मुरबे गावामध्ये जाऊ, MCC संघ कोण विसरेन, खूप चांगला संघ म्हणून मुरबे संघाने दिलेला आहे. आणि आज जर पाहिलं तर रुपेश भाऊ आपण पाहतोय जे मैदानाच्या बाहेर आहेत, कारण की एक चांगला गोलंदाज म्हणून रुपेशला देखील पाहिलं जातंय. परंतु पाहतोय पुन्हा एकदा मिस्टर अमित. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मात्र किती लांब गेलाय. 1 बाउन्स
चेंडू मात्र इथे जाईल 4 धावांसाठी. नक्कीच आउटफील्ड खूप फास्ट आहे. टप्पा पडल्यानंतर पहा चेंडू मध्ये आपण पाहतो दीपक संकेत देखील या सॉन्गचा आनंद घेत असताना, कारण की दर्दी आहेत ते देखील. पुन्हा एकदा अमित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. टू महेश. फुलटा चेंडू आहे. इथे मात्र डिक्लेअर झोनकडे चेंडू खेळला आहे. इथे 2 धावा डिक्लेअर्स आहेत. टॉप भिंतीच्या टॉपला लागल्यानंतर 2 धावा डिक्लेअर्स म्हणून आपण पाहिलं जात आहे. 2 धावा ह्या धावा थांबवायच्या आहेत. ज्या पद्धतीने पाहतो ना पण 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 7 धावा खर्च केल्यात अमित. हाच तो चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त गतिवान चेंडू पाहिला. थोडस टप्पा मागे ठेवला आणि तदनंतर सरळ यतीनच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला जातोय. विकेटचं होईल पतन. दुसरा गडी बाद होईल तो म्हणजेच निलेश फायटर संघाचा. खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू अमित यांचे पाहायला मिळतील. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहिली तर 15 धावा. चांगलं क्रिकेट नक्कीच हाताळलंय. ज्या पद्धतीने पाहतो अजूनही जर पाहिलं तर निलेश फायटर संघ वरचढ आहे, कारण की ज्या रन्स व्हायला हव्या होत्या त्या इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेस करेल अक्षय. ओहो इथे मात्र लेंथ लाईन चुकली जाते की काय. यस इथे डिसिजन येतोय वाईट चेंडू. नक्कीच कमी लो स्कोरिंग मॅच आहे आणि धावा बहाल करणं खूप चुकीचं ठरेल. हो इथे मात्र लावून अपील, परंतु इथे बॅटचा आवाज आलाय. नक्कीच पंच देखील दर्शवतायत इथे आवाज येतोय आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट होईल. 17 धावा आतापर्यंत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं चालू आहे. आपण पाहतोय 17 धावा म्हणजे चांगली धावसंख्या ही नक्कीच पूर्ण केली जाते. ज्या पद्धतीने 2 बॅटर एका बाजूला पाहिलं तर मिस्टर पंकज आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर अक्षय. आपण 2 बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू डॉट फेकण्याचा विचार असेल मिस्टर अमित यांना, परंतु बघूया. क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ ज्याला म्हटलं जातंय तोच मैदानाच्या आतमध्ये. ओहो हा चेंडू देखील आता पाहायला मिळेल. पंच मात्र वळलेत इथे आणि चेंडू दाखवतायत. यस इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी पुन्हा एकदा फेकताना पाहायला मिळत आहेत मिस्टर अमित. 18 धावा आपण आतापर्यंत स्कोरबोर्डवर झाले आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओहो हा चेंडू जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4.
चालू आहे अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं मोठं मंदिर बनतंय. नक्कीच सातत्याने जर पाहिलं तर न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वाधिक मोठं मंदिर अयोध्याचं. आणि जर पाहिलं तर त्या मंदिरासाठी धूपबत्ती देखील आहे. ती 108 फुटाची जी धूपबत्ती आहे ती तयार केली गेली आहे. तब्बल 5 लाख रुपये खर्च केले त्या अगरबत्ती नक्कीच बनवण्यासाठी. आणि तिला नेण्यासाठी जर विचार केला तर तब्बल 15 लाख रुपये खर्च करावे लागतील. इतकी मोठी अगरबत्ती आहे. नक्कीच आपण पाहणार आहोत अयोध्यामध्ये तो राम मंदिर. खूप मोठ्या प्रमाणावर सागवान वापर केला आहे. सागाचं लाकूड दरवाजे बनवण्यासाठी सोन्याच्या खूप मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रेम आलाय. सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल हाच मनामध्ये निश्चय ठेवून इथे मात्र गोलंदाजी. कारण की जर पाहिलं तर आपल्याकडे मॅच जी आहे ती खूप लांब गेलेली आहे आपल्यापासून. परंतु जेवढी वाचवता येईल तेवढी वाचवायचं काम इथे प्रेम करताना आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र पहा ही चुका करू नयेत विशाल. कारण की जर पाहिलं तर अशा पद्धतीने जर तुम्ही रन द्याल तर सामना हा समोरचा संघ इझिली डन करू शकतोय. हेच काहीतरी सुधारावे लागेल. गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते तर क्षेत्ररक्षकाची. जर क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नसेल तर मात्र गोलंदाज देखील काही करू शकणार नाही आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न होता. चुकले जात आहेत. इथे मात्र चेंडू जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहे 40+ माध्यमातून. जे आपण पाहतोय ज्याने क्रिकेट जोपासलंय असे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील. पुन्हा एकदा आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. परंतु सुरेख चेंडू लेग स्टिकच्या वरून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. हा षटक जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकले आहेत. प्रेम या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. इथून 2 चेंडू हे कशा पद्धतीचे असतील या चेंडूवर नसतीच नजरा असतील प्रेक्षकांच्या. स्लोवरने इथे बीट केलाय. मात्र अमित इथे काय करतोय अमित. हा चान्स ज्या पद्धतीने मी म्हटलं ना गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते हीच साथ मिळत नाहीये. चतुर आणि चालाक संघ आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं तर अंडरम क्रिकेट खेळणारे प्रत्येक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आज त्यांच्या डोक्यावर थोडंसं प्रेशर आहे, दबाव आहे आणि तेच दबाव इथे पाहायला मिळतंय. कारण ती मॅच तुम्ही सोडू नका. शेवटच्या चेंडूपर्यंत जेव्हा तुम्ही मॅच सोडता तेव्हा मात्र तुमच्या मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रेम प्रयत्न तर करतोय डॉट चेंडू फेकण्याचा. मात्र चेंडू शेवटचा असेल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. जलपेश चेंडू खाली आणि चुकी करणार नाहीये. गडी बाद होईल. मिस्टर अक्षय बॅक टू द डग आउटलेट. बघायला मिळत आहेत. आणि मला आताच मोबाईलवर अमित मेसेज आलाय की पारंपरिक कोळी गीत घ्या. कारण वर्षाची सांगता आपण देतो. कोकणपट्टी किनारपट्टी असं आपलं नामांकन केलं आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जेव्हा आपल्या भागाचा विकास करतो आणि पडणाऱ्या पावसाचं हवामान खाते जेव्हा सांगतात तेव्हा कोकणपट्ट्यात काय वारे होणार तर आपण कोकणपट्ट्यामध्ये येतोय त्याची माहिती मिळते. सामन्याची समोरीपर्यंत आपण गेलोय तर 18 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. खूप सुंदर गोलंदाजी तुम्हाला आता पाहायला मिळाली प्रेम नावाच्या गोलंदाजाकडनं. कारण धावसंख्या तेवढी मोठी नव्हती. जिंकण्यासाठी फक्त 37 धावाचं माफक आव्हान दिलं आणि एका चांगला सुस्थितीत पोहोचलाय जो दुसरा संघ आम्हाला सेमीफायनल पाहायला मिळेल. ॲब्सोल्युटली ब्युटिफुल मॅच प्लेइंग 2 टीम्स. 2 संघामध्ये सामना खेळत एका साईडला मुरबे एका साईडला निलेश फायटर.
ओ क्लास ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. काय कशा पद्धतीने खेळून काढतो पाहिला आपण. आणि तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो पंकज. आता बाकी मनोज बघायला मिळतो तुम्हाला. एक मोठा दांडगा अनुभव मनोजच्या कडे आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा 1,00,000-2,00,000च्या स्पर्धामध्ये आपली उपयुक्त सिद्ध करण्याचं काम ज्याने केलं आहे तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आणि ह्यानंतर 40+ सेमीफायनल क्वार्टर फायनल तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला उची दांडी आणि एका साईडला चिंचेरी तारापूर असं द्वंद्व युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तिसरा क्वार्टर फायनल सामना बघायला मिळेल. अमितचा चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे जातोय. इथे झेल पाहायला मिळते. रुचितच्या हातामध्ये सोपा दिला जातोय. काय क्लास भन्नाट वेगवान गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. या कलाकाराची आपल्या आठवणात ते नुकतेच आपल्याला सोडून गेलेत. काय अजरामर गीत होतं. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा बँजो असायचा स्पीकर असायचा तेव्हा ही गीतं अक्षरशः लग्नामुळे गाजली जायची. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण जर सामनार विचार केला तर फलकात धावसंख्या लागलाय ती 25 आणि गरीब बाद झाले ते 4. आणि आता बाकी नीम नावाचा गोलंदाज गत सामन्यात हा फलंदाज ओपनिंग आला होता. एक चांगली फलंदाजी करण्याची ताकद त्याच्या चांगला ड्रायव्हर त्याला म्हटलं जातं कारण सगळे फटके त्याचे ड्राईव्ह होते. अफलातून टॅलेंट कौशल्य गुणवत्ता भरेला हा फलंदाज बाकी तुम्हाला बघायला मिळतो. नीम यस एका बिहारी बाबूने इकडे चांगला पराक्रम केलाय. ओ चांगला चेंडू कट केला हलक्या हाताने. मोठ्या गावातला छोट्या गावात पाठवताना बघायला मिळतोय. आणि इथे बाकी डिक्लेअर मध्ये चेंडू जातो. फायनलच्या रिझनला एक धाव फलकावर लागली जात आहे. काही रोमांचक मुकाला त्या मैदानाच्या आतमध्ये बघतोय. खूप उलटफेर पाल बघायला मिळते. बरेचसे लोक म्हणत होते की धाकटी डाणू. बरेचसे लोक म्हणत होते की सालवरने बाजी मारले. इकडे देखील असं म्हणत होते. ओ जोरदार प्रहार. खूप मोठी गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. ओ को स्टंपर बॉल लागला. इथे तो राहिला लक्ष नव्हता चेंडूकडे. पंचाच्या निर्णयाची वाट बघा आणि इथे का बघायला मिळतोय. आणि बाद होतोय तो एक चांगला फलंदाज ज्याचं नाव आहे ते पंकज. अशा पद्धतीने 5वा झटका बघायला मिळतोय. बघा शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा न कधी हार मारणारा. जब तक मेरी जान रहेगी तब तक हिंदुस्तान के लिए लढते रहूंगा. वंदे मातरम करणारा. जय हिंद जय भारत कहूंगा. ही वेशभूषा आपण बघतो भारतीय सैनिकाची. तशा पद्धतीने शेवटपर्यंत लढणारा आणि लढता लढता जिंकू किंवा मरू अशा पद्धतीचं काम करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात ते मुरब्या संघाला. कारण फक्त माफक धावून उभा केलाय. 37 धावाचं आव्हान दिलंय. आता बाकी तुम्ही 64 षटक मार्गस्थ आहे आणि एकंदरीत विचार केला तर 5 गडी तंबूत पडलेत. पण आता देखील एक मोठा जो जातोय फलंदाज तो म्हणजे धनंजय. ज्याने दुसऱ्या दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर 4 धावाची आवश्यकता असताना भाऊ या गोलंदाजाला म्हणजे प्रज्वल या उछळीच्या गोलंदाजाला शेवटचा चेंडू छटका मारून आपल्या संघाला क्वार्टर फायनल पोहोचलं होतं. आता त्या जबाबदारीची आणि एका मोठ्या खेळीची गरज असणार आहे. कारण सामना आपल्याकडे झुकलेला आहे. आता पण सांगू शकत नाही. चांगली गोलंदाजी प्रेम चांगली गोलंदाजी निश्चितच तुम्ही बघत आहात तो म्हणजे अमित पेस तरार. आतापर्यंत पेस गोलंदाजाने वापरलाय. नीरज फायटर जो स्पिनवर अटॅक करतो. 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी टाकत असताना काय क्लास. एखाद्या माणसाने विचार केला याची शरीरयष्टीचं पाहिली तर हा क्रिकेट खेळतो की नाही असं विचार करू शकणार नाही. पण आता बाकी गोलंदाजी धार बघताना 135 झालाय असं आमचे क्रिकेटर म्हणतात. भन्नाट गोलंदाजी पेस या स्पर्धेमध्ये विक्रम बघायला मिळतो पेस गोलंदाजाचा. इथे बाकी चेंडू हा सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मॅचेस क्लास क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते. दरम्यान षटक संपली 4. फलकावर धावसंख्या लागलाय ती 26 म्हणजे अजून 12 चेंडू आणि 11 धावा. 12 चेंडू आणि 11 धावाचे थरार तुम्हाला बघायला मिळते.
रामर गीत ऐकलं नवीन पोपट. त्याच काळात उत्तरा केळकरांचं बिलाची नागिन हे गीत देखील आलं होतं. चला जाऊया मॅचच्या समोरीपर्यंत. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो तो चिन्मय. हा देखील नवोदित पेस गोलंदाज. मित्र समोरचं बसून घ्या ना. 12 चेंडू 11 धावा आणि सामना बरोबरीच झाला तर विकेट बघितलं जातील. काय उत्कंठा वाढवणारा आणि उत्कृष्ट आयोजन, या वर्षातील सर्वात उत्कृष्ट आयोजन कडक प्रत्येकाने. बघा आपल्याला ओनबाटचे संघाचे खेळाडू धीरज आलेत. एक मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. वयाने लहान असला तरी प्रदीर्घ अनुभवात, कारण वयाच्या 17 वर्षापासून खेळ सुरुवात केलाय. हातातून झेल जातो इथे डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर आहे मित्रा, धावाची गरज नाही. पाठीमागे चेंडू लागलाय. डिक्लेअर झोन आहे. धावसंख्या 1 ने वाढली जात आहे. भन्नाट गोलंदाजी बघायला मिळत आहे. आठवण होते ती अपोलो विरुद्ध MCC शिरगावची 20 षटकाची मॅच होती. अपोलो संघाने फक्त 32 काढल्या होता. 21 धावसंख्येवर MCC शिरगावचा एकच गडी बाद झाला होता आणि बघता बघता 26 धावावर आउटडाऊन केलं होतं. ती स्पर्धा होती 1987 साली BRC मध्ये झालेली स्पर्धा. बघा काय क्लास क्रिकेटमध्ये बघायला मिळते. म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. आणि धीरज कौतुक करीन ज्या पद्धतीने तुझ्या स्पर्धेला सांगितलं की या वर्षातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा. तर धीरजसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत, कारण खरोखर चांगलं क्रिकेट बघण्याचं काम करतात. अभूतपूर्व असं काम त्यांनी केलं. आणि मित्रपरिवार संघाकडनं तुम्ही जो टाकलेला स्पेल, जिथे तुम्ही लाख मिळवची स्पर्धा जिथे सांस्कृतिक विकास मंडळ, कोण विसरू शकतो तो स्पेल. समोरच्या संघाच्या हातावर मॅच होती. 18 चेंडू 13 धावाच्या अवचर भन्नाट स्पेल टाकला होता. 4 गडी बाद करून सामना जिंकून दिला होता. आणि तेव्हा सावली 11 हा पॅकर फुल फॉर्म मध्ये असताना बघायला मिळायचा. काय हवंय समोरच्याला बसायला सांगू. ए मित्रांनो बघा समोर. ओके यस. आता धावा हव्यात त्या 11 चेंडू 10 धावा. गोलंदाज तुम्ही बघत आहात तो निश्चितच चिन्मय. 23 तयार गोलंदाज आपण पाहत आहात. बॅटची एज घेऊन जातोय. स्लिप नाही आहे इथे. बाकी 1 धाव बघायला मिळते. चांगलं क्रिकेट खेळतात निलेश फायटर संघ. बघा 1-1 धाव निघाली तरी आमचा सामना होऊ शकतो. आस्किंग रेट कमवू शकतो. आणि इथे प्रत्येक धावासाठी बाकी संघर्ष करावा लागतो. म्हटलं होतं न गहीवर तालावर जातो तो समुद्र पार करतो. हवा निशी खिंडार जो पाडतो तो पवन खिंड जिंकतो. म्हणून तो बाजीप्रभू देशपांडेला आपण आठवण करतोय. काय बघितलं ऐतिहासिक वारसा भारत देशाला आणि महाराष्ट्र मिळालाय. ने मजसीने सागरा पान तळमळला. विदाकरण सावरकरांची ती कहाणी कोण ऐकू शकतो. प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहार येतात. तसा सामना इकडे बघायला मिळतो. प्रत्येक चेंडू अंकगणित जसा काय वेळ बदलतो तशा पद्धतीने सामनाचं तुम्हाला बघायला मिळतोय. पुनश्च गोलंदाजी हात वाटायला हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ व्हॉट अ बॉलिंग. क्लास गोलंदाजी बघायला मिळते. म्हणूनच त्या असंख्य क्रिकेटपटूने व्हॉट्सअपवर टाकितलं की अशी खेळपट्टी 5 लाखाला देखील बघायला मिळत नाहीये. आणि ही खेळपट्टीचं कौशल्य सर्व जातं फ्रेंड क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना. ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. काय सुंदर मॅच बघायला मिळते. आता इक्वेशन पाहिलं तर किती चेंडू किती धावा. 9 चेंडू 9 धावा. काय मॅच चालायला मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा असा सामना इथे पाहायला मिळतोय. एक ही है यहाँ पे ज्यादा रन नहीं मिलेंगे. पीछे कितने भी खेलें तो एक ही मिलेगा. फुल टच गेंद थी. बड़े ग्राउंड पे खेलते तो एक का दुक्का मिल जाता था. इथे बाकी मुरब्याचे खेळाडू खुश असतील की ते एकच धाव गेलाय. आणि धावसंख्या आता 8 चेंडू 8 धावा. एकंदरीत जर विचार केला तर गडी बाद झाले तर मुरबा संघाचे 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. 8 गडी बाद झाले मुरबा संघाचे. 8च गडी बाद झालेत. मुरब्या संघाचे 8 गडी बाद आहेत आणि इथे गडी बाद झालेत ते 5. आता धावा हव्यात त्या 8 चेंडू 8 धावा. रोमांचक सामना. दुसरा क्वार्टर फायनल आपण बघत आहात. सरावलीच्या मैदानावरती फ्रेंड चषक 2023 बाय बाय सांगतो. 2024 मध्ये जातो. कोण विजयी होऊ शकेल ही 50,000 रुपयाने उत्कृष्ट ट्रॉफी. कोण उपविजेता. तिसऱ्या चौथं. आणि निश्चितच मी इथे कौतुक करील की या प्रत्येक मॅचसाठी टी शर्ट दिलाय. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट पूर्ण विशू स्पोर्ट्स विशाल वैद्य यांनी टी शर्ट दिलेत या सामन्यासाठी. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द मॅच. यानंतर जेव्हा ब्रेक मिळेल तेव्हा सर्व आमच्या स्पॉन्सरचं नावं वाचली जातील.
का स्पेडिंग बघायला मिळतंय. म्हणूनच तर म्हटलं जातंय ना, बोटीचं काम का आमच्याकडे दिलं. समुद्र नाही कोणाचा, समुद्र आमच्या बापाचा. लाटाशी लढणार पण मोठा मोठा मच्छी घेऊन पुन्हा बाजारात बसणार असं दाखवलं जातंय. काय क्लास मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. कोणी विचार केला नसेल 36 धावा 37 धावाचं टार्गेट असताना एवढं झुंजवलं जात आहे. पुन्हा 7 चेंडू 8 धावा. चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे कॉटन बॉलचा चान्स आहे आणि इकडे गडी बाद. आता 6 चेंडू आणि 8 धावा. बघा सामना कशा पद्धतीने चेंज झालाय. काय सुंदर कमबॅक केलं या गोलंदाजाचं. नाव आहे चिन्मय. म्हटलं ना, तेज तरार गोलंदाज मुरब्याकडे आहेत. सर्वात वेगवान गोलंदाज कोणाकडे असतील ते ह्या मुरब्याकडे. आणि इथे बोलबाला संतोष कोण झालाय मुरब्याचा. जाऊया एकदा पुण्याच्या डीजेकडे आणि पुण्याच्या येऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करताना मुरब्याचे सर्व गोलंदाज एका साईडला पाहिला डावखुरा वेगवान गोलंदाज प्रेम, एका साईडला पाहिला तेज तरार गोलंदाज तो म्हणजे अमित, आणि ज्याने आता पाहायला तिसऱ्या षटक उत्कृष्ट म्हणजे 5वं टाकलं तो म्हणजे चिन्मय. आणि आता 6 चेंडू 8 धावा. गड्यांचे विचार केला तर 8 गडी बाद झाले ते म्हणजे निश्चितच मुरब्या संघाचे, आणि इथे 6 गडी बाद झाले ते तुम्हाला निलेश फायटर संघाचे. एक अतिशय मोठी रंगतदार लढत बघूया. नीमच्या विचार मोठी जबाबदारी आणि गोलंदाज आहे तो अक्षय आरेकर. बघू याच्याकडे देखील कौशल्य आहे, परंतु ह्या नीमकडे देखील चांगली फलंदाजी आहे. आणि निलेश फायटरचा आजचा जर आपण विचार केला तर 11च्या 11 खेळाडूंकडे फलंदाजी करण्याची ताकद आहे. मी म्हटलं ना की तेज करार गोलंदाज ह्या सामन्याचे चित्र बघायला मिळतील. आपण एकंदरीत विचार केलात ते निलेश फायटरकडे डावखोर कट्टर गोलंदाज होते ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर पेस मारा केलाय. पालघर तालुक्यातली सर्वात मोठी नामांकनाची स्पर्धा, उत्कृष्ट आयोजन म्हणून ज्याला लोकांनी पसंती दिल्याची स्पर्धा बघतो. उत्कृष्ट विकेट जी 5 लाखात बघायला मिळत नाही आणि उत्कृष्ट भन्नाट वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला बघायला मिळतात ते मुरबे संघाकडे. आता बाकी मॅच सिच्युएशन बघायला मिळते. 6 चेंडू 8 धावा. इथे बाकी क्षेत्रक्षण बघतो लॉंग ऑन मिड विकेट आणि डिस्क्युअर लेग साईडला. शॉर्ट ऑफ प्लेन 5 चेंडू 8 धावा. खूप मोठा सामना इथे रंगतदार बघायला मिळतो. जसा घड्याळाचा काटा पुढे जातो तसं मॅचचं वरचढ खाली बघायला मिळते. कोण जाईल या सामन्याचा विजेता शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. पण 36 धावा फलकावर लागल्या असताना 37 धावा काढण्यासाठी जी झुंजार खेळी करताना आपण मुरबे संघ सांगतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. अफलातून टॅलेंट, सुंदर गोलंदाजी. पुन्हा 5 चेंडू 7 धावा. चेंडूच्या डिक्लेअर झोनला जातोय. इथे बाकी एकच धाव बघायला मिळेल. 2 आहेत ना या स्टेशन तो 2 धावा आहेत. धावा 2 निशी वाढून आता पुन्हा सामना जातोय तो 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. चेंडू येतोय, मॅच बॉल येतोय. खेळाडू लक्ष ठेवा, मॅच बॉल आतमध्ये येतोय. 4 चेंडू 6 धावा. सामना बरोबरीच झाला तर मी पुन्हा सांगतो की विकेट बघितले जातील आणि त्यानंतर बाकी रिझल्ट दिला जाईल. पण एक मोठी रंगतदार लढत मेजवानी तुम्हाला क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. तो म्हणजे पहिला संघ पाहिला ज्याने फलंदाजी केली, 36 धावा काढल्या तो मुरबेचा संघ. 37 धावा चेस करत असताना इथे बाकी 4 चेंडू 6 धावाची आवश्यकता असताना फलंदाजी करताना निलेश फायटर संघ बघायला मिळतोय. आजच्या दिवसातला पहिला सामना धाकटी डहाणूच्या बलाढ्य संघाला पराभूत करून साई सापळेश्वर सालवड संघाने इथे बाकी प्रवेश केलाय तो सेमीफायनलमध्ये. काय क्लास दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. सरत्या वर्षाच्या प्रत्येक आठवणी इथे षडचित्र बाकी ओम साईच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा गोलंदाज आहे तो फुटत चेंडू. इथे चेंडूच्या खाली जातोय खेळाडू, कॅच घेतो की पाहायचंय आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय. नीमने फिनिश केलाय सामना आणि विजयी होतोय तो संघ निलेश फायटर संघ. तर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळालाय या फ्रेंच चषकातला जातोय तो निलेश फायटर. बघूया सामनावीर डीजे.